नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, डायरेक्ट रिक्रुटमेंट होते. परमनंट जॉबसाठी 2 जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. याच्या अगोदरही तुम्हाला त्याची माहिती दिलेली होती, परंतु मित्रांनो आजपासून याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. त्यासाठी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्व माहिती सांगतोय, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या ठिकाणी मित्रांनो अर्ज करायचं सर्वात महत्त्वाचं पहिलं बेनिफिट तुम्हाला भेटतं आहे, ते म्हणजे मित्रांनो तुम्ही जर SC ST PWD कॅन्डिडेट असाल, त्याचबरोबर वुमेन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला कुठलीही फीज नाही, ₹0 फीज आहे. आणि OBC ओपन कॅन्डिडेटसाठी देखील फक्त ₹100 फीज ठेवण्यात आलेली आहे. ऑल इंडियाचा हा जॉब आहे मित्रांनो. ऑल इंडियामधून कुठूनही तुम्ही अप्लाय करू शकतात. मित्रांनो, ही जी पदभरती केली जाते दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड DSSB या ठिकाणी मित्रांनो होते. या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे मित्रांनो. तर बघूया डिटेलमध्ये सविस्तर माहिती, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, पहिली जाहिरात तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. ह्या जाहिरातीसाठी आजपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला 19 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचे आहेत. ऑनलाईन अप्लाय करायसाठी जाहिरात डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ही ऑनलाईन अप्लायची लिंक आहे पहा. त्याचबरोबर जाहिरातची एक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. तर बघा, पहिली जाहिरात जी आहे मित्रांनो, या ठिकाणी टोटल याच्यामध्ये पदं जी भरली जात आहेत 414 पदं भरली जात आहेत. 414 पदांची पहिली जाहिरात आहे. आणि दुसरी जाहिरात या ठिकाणी मित्रांनो खूप मोठी आहे, ज्यामध्ये मित्रांनो टोटल वॅकेन्सी जर आपण बघितल्या 1499 वॅकेन्सी आहेत. तर या ठिकाणी बरेचशा वॅकेन्सी मित्रांनो या ठिकाणी दोन्हीही कंबाईन केल्या तर 2000+ वॅकेन्सी होतात. तर याच्यामध्ये मित्रांनो दोन्ही वॅकेन्सीसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात, वेगवेगळे फॉर्म देखील भरू शकतात. पहिल्या वॅकेन्सीमधली पदं आपण पाहूयात मित्रांनो, ज्यामध्ये पहा असिस्टंट सेंटर इन्स्पेक्टरच्या जागा आहेत. टोटल मित्रांनो या ठिकाणी 30+ वॅकेन्सी याच्यासाठी आहेत. ज्युनियर फार्मसिस्टसाठी जागा आहेत मित्रांनो, फार्मसिस्ट, त्यानंतर स्टोर सुपरवायझर, स्टोर कीपर, ड्राफ्टमॅन, ॲक्झिलरी नर्स, मिडवाईफ. तर मित्रांनो ANM साठी सर्वात जास्त जागा या ठिकाणी आहेत. 150+ जागा ANM साठी भरल्या जात आहेत. ANM साठी मित्रांनो जागा निघत नाहीत, तर ANM साठी या ठिकाणी वॅकेन्सी निघालेली आहेत. प्रत्येक वेळेस आपण पाहू शकता स्टाफ नर्ससाठी जागा असतात, परंतु ANM ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी चान्स असणार आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असेल. त्यानंतर पहा फार्मासिस्ट, ॲलोपॅथिक फार्मासिस्ट, डिस्पेन्सरी या ठिकाणी त्यांच्या देखील वॅकेन्सी आहेत. लॅबोरेटरी टेक्निशियन, लॅब टेक्निशियनची देखील वॅकेन्सी आहेत. त्यानंतर लॅब टेक्निशियन, ग्रुप IV, बायोकेमिस्ट्रीसाठी वॅकेन्सी आहे. आणि त्यानंतर मित्रांनो स्टाफ कार ड्रायव्हर यांच्या वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्याच्यानंतर दुसरी जी जाहिरात आहे मित्रांनो, दुसऱ्या जाहिरातीमध्ये लगभग मित्रांनो या ठिकाणी पाहिलं तर आपण वेगवेगळे डिपार्टमेंट जे आहेत दिल्ली गव्हर्नमेंटचे, ज्यामध्ये ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट असेल, त्यानंतर डायरेक्टर ऑफ ट्रेनिंग, त्या ठिकाणी कॅन्टीन अटेंडंटची जागा आहे. त्यानंतर पहा जनरल करस्पॉन्डंट असिस्टंटच्या 3 जागा आहेत. स्टोर कीपरसाठी 9 जागा आहेत. अशा वेगवेगळ्या वॅकेन्सी मित्रांनो प्रत्येक वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला इथं देखील पाहायला भेटतील. असिस्टंट सेंटर इन्स्पेक्टरसाठी 342 सर्वात जास्त जागा आहेत. स्टेनोग्राफरसाठी 188 जागा आहेत. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा केअरटेकर मेल आणि फिमेल दोघांसाठी मित्रांनो 84+64 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्यानंतर हाऊस फादर मॅट्रॉन ओनली फॉर मेलसाठी 40 जागा आहेत. त्यानंतर हाऊस मदर मॅट्रॉन ओनली फॉर फिमेलसाठी 26 वॅकेन्सी आहेत. अशा वेगवेगळ्या वॅकेन्सी तुम्हाला इथं पाहायला भेटतील. याच्यामध्ये देखील पहा डायटिशियनची देखील वॅकेन्सी आहे, इन्व्हेस्टिगेटरची वॅकेन्सी आहे. त्यानंतर लॅबोरेटरी अटेंडंट असेल, लेबर ऑफिसर असतील, लायब्ररियनची वॅकेन्सी आहे. TGT कॉम्प्युटर सायन्सचे टीचरची वॅकेन्सी देखील आहेत. त्यानंतर पहा ॲर्मेचर प्रोग्रॅमर, त्यानंतर असिस्टंट केमिकल एक्झामिनर, त्यानंतर ज्युनियर असिस्टंट, त्याच्यानंतर पाहू शकता फील्ड क्लर्कची देखील वॅकेन्सी आहे. फार्मासिस्टचे देखील या ठिकाणी वॅकेन्सी आहेत. आता मित्रांनो ह्या सर्व पदांसाठी वेगवेगळं एज्युकेशन क्वालिफिकेशन ठेवण्यात आलेलं आहे. जसं की मित्रांनो आपण पहिल्या जाहिरातीमध्ये जर बघितलं, यामध्ये ANMची जी वॅकेन्सी आहे, ज्यामध्ये पाहू शकता ॲक्झिलरी नर्स, मिडवाईफ या ठिकाणी मित्रांनो 188+ वॅकेन्सी या पदासाठी आहेत. याच्यासाठी तुमचं मित्रांनो मॅट्रिक पास म्हणजे 10वी पास नंतर तुम्ही या ठिकाणी मिडवाईफ रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुमचा डिप्लोमा झालेला आहे ANMमध्ये. या ठिकाणी ANM तुमचं झालेलं आहे तर तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे. ANMसाठी ह्या वॅकेन्सी आहेत. त्यानंतर बाकीचे देखील या ठिकाणी जर आपण बघितलं, बाकीचे देखील वॅकेन्सी आहेत, त्यासाठी तुम्ही ह्या जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये पाहू शकता. ड्रायव्हरसाठी मित्रांनो 10वी पासवरती आहे, परंतु ड्रायव्हिंग लायसन आणि त्याला ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स देखील त्यांनी मागितलेला आहे. आता दुसरी जी जाहिरात आहे मित्रांनो, दुसऱ्या जाहिरातीमध्ये देखील या ठिकाणी आपण जर बघितलं, जसं की कॅन्टीन अटेंडंटची पोस्ट आहे पहा. कॅन्टीन अटेंडंटसाठी मित्रांनो या ठिकाणी फक्त 10वी पासवरती तुम्हाला इथं अर्ज भरता येणार आहे. यासाठी पगार देखील पाहू शकता
18,000 ते 56,900 इतका पगार आहे. ग्रुप सीची पोस्ट आहे. तर अशा प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला वेगवेगळं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. काही पोस्ट पहा ग्रॅज्युएटवरती देखील पोस्ट आहे मित्रांनो या ठिकाणी. जसं की या ठिकाणी ही जी पोस्ट भरली जाते मित्रांनो ही ग्रॅज्युएशनवरती आहे. जनरल करस्पॉन्डंट असिस्टंटची पोस्ट आहे पहा. अशा भरपूर साऱ्या वॅकेन्सी आहेत. एनी ग्रॅज्युएटवरती आहे पहा. स्टोअर कीपर एनी ग्रॅज्युएटवरती पोस्ट भरली जाते मित्रांनो. त्यानंतर जे डिझरेबल मागितलं आहे ते तुम्ही स्किप देखील करू शकतात. त्याचबरोबर बाकीचे देखील पोस्टचं प्रत्येक पोस्टच्या ठिकाणी मित्रांनो त्यांनी एज्युकेशन क्वालिफिकेशन या PDF फाईलमध्ये दिलेले आहे. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. आता मित्रांनो याची फीस देखील कमी आहे. तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर मग तुमचं एक्झाम सेंटर जे आहे ते कुठं असणार आहे, तर एक्झाम सेंटर मित्रांनो फक्त दिल्ली NCR याच ठिकाणी तुमचं असेल. दिल्ली NCR या ठिकाणी तुम्हाला एक्झामला मात्र जावे लागेल. तर याची एक्झाम नेमकी कशी होईल, तर ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाते. तुम्ही जो अभ्यास करता या ठिकाणी सरळ सेवेचा त्याच पद्धतीने मित्रांनो तसेच विषय तुम्हाला या ठिकाणी असतात. तर काय पॅटर्न वगैरे आहे तीही माहिती आपण पाहूयात. तर बघा याच्यामध्ये मित्रांनो जसं की प्रत्येक पदांचे पोस्ट कोड या ठिकाणी त्यांनी दिलेले. 2 तासाची एक्झाम होते. 200 क्वेश्चन 200 मार्क्स तुम्हाला असतात, ज्यामध्ये जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स, रिजनिंग ॲबिलिटी, त्यानंतर अर्थमॅटिकल न्यूमेरिकल ॲबिलिटी, टेस्ट ऑफ हिंदी लँग्वेज आणि या ठिकाणी मित्रांनो टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज. प्रत्येकाला 40-40 मार्क्सचं या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन जे आहेत या ठिकाणी विचारले जाणार आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग जे असणार आहे मित्रांनो 0.25% निगेटिव्ह मार्किंग देखील असते. हिंदी इंग्लिश या लँग्वेजमध्ये मित्रांनो तुमचा हा पेपर जो आहे तो घेतला जातो. 0.25% निगेटिव्ह मार्किंग MCQ क्वेश्चन्स तुम्हाला असणार आहेत. दिल्ली या ठिकाणीच मित्रांनो फक्त तुमचं एक्झाम सेंटर मात्र असणार आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काय याबद्दल प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हे सर्व PDF फाईलचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला भेटून जातील. त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत मित्रांनो सर्व पदांसाठीची जी या ठिकाणी 17 एप्रिल 2024 साठी लास्ट डेट आहे मित्रांनो. 1499 जी पदं आहेत त्यासाठी, आणि बाकीची जी पदं आहेत मित्रांनो 400+ पदं जी आहेत, ज्यामध्ये फार्मासिस्ट ANM साठी मित्रांनो 19 एप्रिल 2024 ही याची लास्ट डेट असणार आहे. धन्यवाद.